सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या आहे रविवार आणि पौर्णिमा उद्या दुपारी 3:53 चालू होते आणि 27 तारखेला 2:45 ही त्रिपुरारी पौर्णिमा समाप्त होते. आता आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेची म्हणजे पौर्णिमेला, प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही सत्यनारायण घालत असाल तर रविवारी म्हणजे उद्या संध्याकाळी तुम्ही सत्यनारायण घालू शकता. आणि तुम्हाला त्रिपुरारी वात जर तुम्ही प्रज्वलित घरात करत असाल तर तुम्हाला उद्या संध्याकाळी करायची आहे. तर उद्या संध्याकाळचीच मी तुम्हाला गोष्ट सांगते. तर उद्या आहे परवा संध्याकाळची म्हणजे 27 तारखेला संध्याकाळची गोष्ट मी तुम्हाला सांगते. म्हणजे आपल्याला त्या दिवशी त्रिपुरारी वात जी आपण लावतो, जे 750 वातीचा जो बंच आपण आणून घरात प्रज्वलित करतो, त्याच्यावर आपल्याला कुठली सेवा करायची आहे. तर त्याच्यावर आपल्याला शिव प्रभूंची म्हणजे शंकराची एक अशी सेवा करायची आहे, की ती सेवा केल्यानंतर आपल्यावर अखंड शिवकृपा होईल आणि आपल्या घरात सुख, ऐश्वर्य, समृद्धी, पैसा भरपूर काही आपल्या घरात नांदेल. पण आपल्याला कष्ट हे करायचेच आहेत. तर बघा, ह्या दिवशी जी काही सेवा केली जाते म्हणजे ही जी आपण वात तयार करतो आणि ती वात प्रज्वलित करतो, तर ह्या वातेचा जो प्रकाश आहे तो सरळ शिवलोकात जातो आणि शिवप्रभू आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर त्यासाठी हा जो सोमवारचा दिवस आहे म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा, तो खूप महत्त्वाचा असा समजला जातो. तर त्या दिवशी बघा, त्या दिवशीचा हा जो उपाय आहे तो घरात प्रत्येकाने केला तरीही चालतो किंवा सगळ्यांनी मिळून एकच केला तरीही चालतो. काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यात पहिले 750 वाती जर तुम्ही घरात तयार करत असाल तर ठीक आहे, किंवा तुम्ही बाहेरून घेऊन येत असाल तर बाहेरून घेऊन या. सकाळीपासूनच ती वात जी आहे, जी आपण 750 वातींचा जो बंच आणलेला आहे तो सगळ्यात पहिले गाईच्या तुपात भिजत ठेवा. आता गाईचं तूप नसेल तर काय करायचं, तेलात बिलकुल भिजवू नका, तुपातच भिजवा. दुसरं कुठलं घरात तूप असेल तरी चालेल, मात्र डालडा घेऊ नका, तूपच घ्या. तर ह्या तुपात आपल्याला व्यवस्थित त्या वाती भिजवायच्या आहेत. आता हा खूप मोठा बंच असतो, त्यामुळे बघा ह्या कशात जाळायच्या आहेत, प्रज्वलित करायच्या. तर एक मोठी पणती घ्या. आताच दिवाळी गेले, सगळ्यांकडे मोठ्या पणत्या एक-एक असतील, कारण लक्ष्मीपूजनाला मी प्रत्येकाला सांगितलेलं एक पणती आपल्याला लावायची आहे. तर ती पणती घ्या किंवा नसेल तर तुम्ही मोठी एखादी वाटी घ्या किंवा तामण घ्या तरीही चालेल. तर त्यात तुम्हाला ती वात व्यवस्थित भिजवून आणि घ्यायची आहे. त्याच्यावर हळदी-कुंकू आपल्याला लावायचं आहे आणि काय करायचं आहे, तर आपल्याला आपल्या देवापुढे एक वात लावायची आहे आणि एक तुम्ही कालच्या व्हिडिओत मी सांगितलंय. कालचा व्हिडिओ जास्त कोणी पाहिला नाही, नक्की पहा. खूप सुंदर व्हिडिओ आहे. तर ती जी वात आहे आपल्याला प्रभूंच्या मंदिरात म्हणजे शंकराच्या मंदिरात सुद्धा लावायची आहे. जर तुम्हाला जमत असेल तर ठीक आहे, 2 वाती नक्की लावा. मी कालच्या व्हिडिओतही सांगितलंय, की अकाली मृत्यूचा भय जर आपल्याकडे असेल तर ही त्रिपुरारी वात नक्की तुम्ही शिवप्रभूंच्या मंदिरात प्रज्वलित करा. तर काय करायचं आहे, घरी आपल्याला एक सेवा करायची आहे. आता काय करायचं आहे, सगळ्यात पहिले जी आपण वात लावणार आहोत, त्रिपुरारी वात, ही वात आपल्याला प्रज्वलित करायची आहे हळदी-कुंकू देऊन आणि त्यानंतर ती वात पूर्ण घरभर फिरवायची आहे. आता टॉयलेट बाथरूम सोडूनच पूर्ण घरभर, अगदी मागचा ओटा असेल, गावात राहत असेल तर मागचा ओटा असतो, पुढचा ओटा असतो, सगळीकडे ही व्यवस्थित फिरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला देवापुढे बसायचं आहे. आता बसल्यानंतर बघा, संध्याकाळचाच वेळ तुम्ही निवडा, कारण संध्याकाळी जेवण खावण आपल्याला प्रत्येकाला महिलांना बनवायचं असतो. सगळ्यांनी जेवण वगैरे बनवून बसा, म्हणजे काय होईल का आपला चित्त त्या थाऱ्यावर राहील. नाहीतर कसं आपण एखादा काम करायला घेतो आणि जेवण बनवायचं आहे, नवरा येईल, हे येईल, ते येईल, असं चालतं काहीतरी. तर त्यामुळे त्या दिवशी तुम्ही व्यवस्थित असं सगळं आटपून आणि ही ज्योत आपण जी घेतली ती प्रज्वलित करून बसा, देवापुढे बसा आणि त्याच्यावर आपल्याला एक महत्त्वाची सेवा करायची आहे. सगळ्यात पहिले आपल्याला सेवा करत असताना आपल्या गुरूंच्या सेवेपासून सुरुवात करायची आहे. सगळ्यात पहिले आपण जर स्वामी समर्थांना मानत असाल तर स्वामी समर्थांचा जो षडाक्षरी मंत्र आहे, त्या मंत्राची एक माळ जप करा आणि त्यानंतर तुम्हाला दुसरा मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. शिवकवच स्तोत्र म्हटलं तरीही चालेल. आता बघा, आपण ज्यावेळेला ही ज्योत प्रज्वलित करू, त्यावेळेला आपण कशासाठी करतो हा भाव महत्त्वाचा आहे. आता जर का तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल, बघा
जे बरेचसे जुने लोक आहेत, त्यांना बिचाऱ्यांना वाचता लिहिता येत नाही. त्यांनी काय करायचं, एखाद्या आपल्या नातवंडाला किंवा मुलांना सांगायचं, की YouTubeला हे सगळं लावून द्या, मंत्र लावून द्या. मग YouTubeवरून तुम्ही शांतपणे बसून त्या वातीसमोर हात जोडून बसून ओम नमः शिवाय म्हणत ही तुम्ही सेवाही करू शकता. आणि जर तुम्हाला लिहिता वाचता येतं आणि तुम्ही ही सेवा करता, तर तुम्हाला मात्र ह्या सगळ्या सेवा करायच्याच आहेत. ह्या सेवा कशा करायच्या आहेत, तर एका जागेवर बसूनच करायच्या आहेत. अगदी मन आपलं शांत होतं. आपल्या मनातल्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या निगेटिव्हिटी दूर होतात. आणि बघा, ही जेव्हा वात आपण प्रज्वलित करतो, आपण प्रत्येक वर्षीच करतो. तर म्हणतात ना, की ही वात ज्यावेळेला आपण प्रज्वलित करतो आणि ह्या वातीचा प्रकाश शिवलोकात जातो आणि आपल्याला शिवलोकात जागा मिळते. बघा, शेवट ज्याचे त्याचे कर्म आहेत, का शिवलोकात जागा मिळते, की आणि कुठे मिळते, पण आपल्याला चांगले कर्मसुद्धा करायचेच आहेत. आता घरात हे सगळं करत असताना घरात बघा पॉझिटिव्हिटीचा संचार होईल आणि आपल्या घरातले आपल्या मनातले सगळे काही निगेटिव्ह विचार दूर होतील आणि आपण सगळे काही पॉझिटिव्ह विचार करायला लागू. आता काय होईल, आता ही वात खूप मोठी आहे, म्हणजे 750 वातीचा हा बंच आहे. त्यामुळे घरभर ह्याचा धूर होईल. ज्यावेळेला ही पूर्ण वात पेटून जाईल, त्यावेळेला घरभर धूर होईल. वात पेटवायला आपल्याला थोडंसं मोठं भांडं किंवा मोठी पणती घ्यायची आहे. खूप मोठं आहे ते बंच, त्यामुळे व्यवस्थित शेवटपर्यंत पेटलं गेलं पाहिजे. त्यामुळे बघा त्याचा खूप धूर होणार आहे आणि तो धूर आपल्याला म्हणजे कमी करण्यासाठी म्हणजे थोडंसं आपल्याला 1-2 चमचे त्याच्यावर दूध शिंपडायचं आहे, असा हबका मारायचा आहे. आता गरजेचं नाही आहे, की तो कच्चाच दूध आहे का? तर आपण जो घरात अवेलेबल आपल्या आहे दूध, त्या दुधाचा असा थोडासा असा हबका मारा आणि ते थोडंसं विझलं तरी चालेल. पण हा जो धूर आहे, हा विझल्याच्या नंतर ही जी राहिलेली रक्षा आहे, राख आहे, ती आपल्याला निर्माल्यात ठेवायची आहे किंवा एखाद्या पाण्यात विसर्जन केली तरीही चालेल. तर ही सेवा प्रत्येकाला करायची आहे. त्रिपुरारी पौर्णिमा फक्त वर्षाला एकदाच येते आणि त्यामुळे आपल्याला ही सेवा करायचीच आहे. ह्यालाच आपण देवदिवाळीसुद्धा म्हणतो. तर ह्या दिवशी आपल्याला दिवेसुद्धा लावायचे आहेत. आपलं घर पूर्ण झगमगीत करायचं आहे. दिवाळीची लाइटिंग काढली नसेल, तर दिवाळीची लाइटिंगसुद्धा त्या दिवशी प्रज्वलित करा. बघा, ही सुंदरशी सेवा आहे, ही प्रत्येकाला करायची आहे. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री